नमस्कार. तर मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलं की आपण 2 धामसाठी गाडी कशी व कितीला बुक केली. तर आज आपण चाललोय केदारनाथसाठी आणि आता वाजले सकाळचे 7. हरिद्वार ते केदारनाथचं अंतर हे सुमारे 223 किलोमीटर इतके आहे. आता ब्रेकफास्टसाठी थांबलेलो आहे. इथे ब्रेकफास्ट करायचा आहे या हॉटेलमध्ये. रोहितचं आणि आलू पराठे, ऑनियन आहे ना. काय खतरा वातावरण आहे चेतन दादा. रिव्हर राफ्टिंगला कशी मजा येईन. पण अलकनंदा व भागीरथीच्या संगमावर वसलेले देवप्रयाग हे शहर 472 मीटर उंचीवर आहे. प्रवासात आपल्याला निसर्गरम्य नजारा बघायला मिळतो, त्यामुळे उत्सुकता ही आणखीच वाढते. केदारनाथ जात असताना रस्त्याच्या शेजारील डोंगर कोसळत असतात. माती व दगड पूर्णपणे रस्त्यावर येतात, त्यामुळे ट्रॅफिक खूप मोठ्या प्रमाणात होत असते. पर्यायी एक साईड वाहनांसाठी खुली केली जाते. 5 प्रयाग असतात. 5 प्रयाग मधले आपण आता एका पहिल्या प्रयागला आलोय, त्याला म्हणतात देवप्रयाग. उत्तराखंडमधील सर्व शहरांचा वेगवेगळा इतिहास आहे, परंतु देवप्रयागचाही स्वतःचा वेगळाच इतिहास आहे. हे नगर बद्रीनाथ धाममधील पंडितांचे ठिकाण म्हणूनही ओळखले जाते. या शहराचे मनमोहक आणि दिव्य सौंदर्य येथे येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करते. भागीरथी आणि अलकनंदा या 2 नद्यांच्या विलिनीकरणातूनच गंगेचा जन्म सुरू होतो. असे मानले जाते की भगवान राम आणि राजा दशरथ यांनी येथेच ध्यान केले होते. रघुनाथजींचे प्राचीन आणि महान मंदिर सुमारे 10,000 वर्षापूर्वी उभारले गेले होते असा दावा केला जातो. मंदिराला दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक भेट देतात. बैथलशिला येथे स्नान केल्याने कुष्ठरोग बरा होतो असा दावा केला जातो. प्रभू रामचंद्रांनी रावणाला मारल्यामुळे ब्रह्महत्येचे पाप लागले होते. त्या पापाचे प्रायश्चित करण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी देवप्रयाग येथे तप केला होता असे म्हटले जाते. कार म्हणजे एकटे एकटे पिताय, तुम्हाला ते लाजबीज वाटते का नाही? 4 बनाइए, 4 शिकंजी. आता आपण देवप्रयागला आलेलो आहे. आपण साले का खोपड़ी तोड़ साले का. चष्मा घाल रे बोल. नाही नाही, अरे दादा आहे तो चष्मा घाल. हा ते बोल. सर्व पितांना घ्यायचं. तुम्ही असं रस्त्याला येऊन आपलं गार घेऊन आपल्या शरीराला थंड हवा देऊ शकतात आणि निसर्गाचा आनंद घेऊ शकतो. डिहायड्रेट नाही होणार. हो, आणि तसं इथं आज आम्ही आलोय तेव्हा इथं होणे खूप होतोय. खूप गारवा नाही आहे अजून. दुपारची वेळ असल्यामुळे रात्रीच्या वेळेला गारवे काढू शकतो. पानी से हमारे को दिखता है वो डाम है ना. अच्छा, तो उसका पानी बहुत सारा जमा हाँ रहता तो है। वो जमा पानी इसीलिए साफ है, और ये तो डायरेक्ट बारिश का इसीलिए वजह से वो थोड़ा डाम कैसे छोटे छोटे बने हैं. इसलिए सबसे बड़ा एक से दूसरे नंबर का डाम है. 2000 लाख पैदा करता है, इसलिए उसका पानी अच्छा है. हाँ लगभग 100 किलोमीटर एरिया में पानी भरा हुआ है. हां, इथे जाता जाता एकच नंबर आम्हाला बघा काय दिसलं. आता इथे मस्त फ्रेश वगैरे व्हायचं आहे. जेवण वगैरे पण होऊन गेलं हॉटेलला मस्त वगैरे. तर इकडे बघा, इथं फ्रेश वगैरे होऊ थोडंसं. आपल्याला. हां, अर्धा तास बस. फोटोशूट वगैरे करूया. इतका भारी मोसम परत बघायला भेटणार आहे का आपल्याला? हां, पाय सटकतायत रे इथनं रे. माल सांगते बरं कितनं जाऊ. बरेच अंतर पार केल्यानंतर
आपल्याला पांढरी शुभ्र पर्वतरांग दिसायला लागते. बरोबर, हेच ते कैलास पर्वत, प्रभू महादेवांचं निवासस्थान. कधी केदारनाथ पोचतो असं वाटायला लागतं. 3 वाजता ट्रेकिंगला निघायचं आहे, त्यामुळे एकदम कमीत कमी सामान घेऊन जायचा प्रयत्न चालू आहे. म्हणजे जितकं शर्ट लागते तितकंच, एकच बॅग न्यायची आहे प्रत्येकाने. त्यामुळे आवर चालू आहे सगळे. कमीत कमी सामान घेऊन जायचं, कारण 15-20 किलोमीटरचा ट्रॅक एकदम भयानक विषय राहणार आहे तिथं. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरिद्वार ते सोनप्रयागपर्यंतचा प्रवास दाखवण्याचा प्रयत्न केला. पुढील व्हिडिओची मला व सगळ्यांनाच उत्सुकता आहे, ती म्हणजे केदारनाथ पाहण्याची. ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच करा आणि त्या बाजूच्या बेल आयकनलाही दाबा, म्हणजे व्हिडिओ आल्याला तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.